सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे। शेवटचं आणि अंतिम हे सत्र आपल्याला पाहायला मिळतंय। ग्रँड फिनालेचा सामना आणि दोन संघांमध्ये सुंदर लढत आपण अनुभवणार आहोत। एका साइडला संघ आहे धाकटी डहाणू आणि एका साइडला संघ यंग अचीवर दांडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय। निसर्गरम्य अशा वातावरणात वसलेलं हे मैदान आणि खूप सुंदर डेव्हलपमेंट केलेलं हे मैदान आपल्याला पाहायला मिळतं आणि आज खऱ्या अर्थानं चॅम्पियन्स कोण बनेल याकडे लक्ष वेधित राहिलंय। हॅलो चेक। चला क्षेत्ररक्षण सजून घेतलं गेलंय आणि दोन फलंदाज सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण पाहू शकता ही स्पर्धा मायरा एंटरप्राइजेस या ठिकाणी आपण पुरस्कृत आपण पाहू शकता युनिटी चषक 2022 आदरणीय सन्माननीय प्रशांतजी म्हात्रे साहेब मुख्य मंचावर आपल्याला पाहायला मिळत आहेत। या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांची देण आहे या स्पर्धेला आणि खऱ्या अर्थानं आज चॅम्पियन्स कोण बनेल याकडे लक्ष वेधित झालंय आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या साक्षीने। या स्पर्धेला उजाळा देत असताना आपण पाहू शकाल यंग अचीवर दांडी आणि एका साइडला धाकटी डहाणू। लाख मोलाची ही स्पर्धा आणि लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये कशा पद्धतीने एफर्ट घेतले जातील याकडे लक्ष आपल्याला पाहायला मिळेल। युनिटी चषकाचे सर्व आयोजक खूप छान पद्धतीने आपण पाहू शकतायत अफाट मेहनत या स्पर्धेला घेत असताना आपण पाहतोय। खऱ्या अर्थानं आजचा दिवस मात्र 24 एप्रिलचा दिवस कोणत्या संघाच्या नावावर जाईल याकडे आपल्याला पाहायला मिळेल। आणि 24 एप्रिल म्हटलं की भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा वाढदिवस आणि तो आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय। भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा असतील या टेनिस क्रिकेटच्या वतीने। एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी, स्टँडर्ड या सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत। विजयासाठी एकंदरीत किती धावांचं लक्ष ठेवलं जाईल 6 षटकांमध्ये हे पाहण्यासारखं असेल। चला क्षेत्ररक्षण सजून घ्या। दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत। आपण मॅच स्टार्ट करूया। ग्रँड फिनालेला सुरुवात करणार आहोत। सामन्याला सुरुवात होईल दोन संघांमध्ये। अतिशय दैदिप्यमान असा क्रिकेटचा सोहळा आमचे लाडके प्रेक्षक राजे आणि महिला वर्ग या स्पर्धेला उजाळा देत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून पाहू शकतात त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत। एका साइडला गौतम अक्रे तर एका साइडला आपण पाहू शकाल मिस्टर दीपेन म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते यंग अचीवर दांडी या संघातून खेळत असताना। अतिशय ग्लॅमर या खेळाला टेनिस क्रिकेटचा जो आज क्रेज वाढलेला आहे, लाख मोलाची स्पर्धा आपण अनुभवतायत। यस, स्टार्ट ऑफ द मॅच पंच मात्र या ठिकाणी इशारा करतायत की सामन्याला सुरुवात होते। जे दोन ऑफिशियल पंच एका साइडला जयेश मोरे आणि एका साइडला दुबे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत। स्टार्ट ऑफ द मॅच पहिलं षटक हाताळण्यासाठी करण धाकटी डहाणू एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवर येताना ऑल द बेस्ट। एकदा जोरदार टाळ्या उद्या या ग्रँड फिनालेच्या सामन्यासाठी। दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा, ऑल द बेस्ट। करण आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहू शकाल उजव्या हाताने एक वेगवान मारा करण्यासाठी सज्ज होतोय। पहिला चेंडू अप्रतिम, जबरदस्त क्षेत्ररक्षण, अप्रतिम, ब्रिलियंट, वर्ड ऑफ फिल्डिंग, सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। जलपेचच्या माध्यमातून ॲज अ बॉलर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि अफलातून एफर्ट घेत असताना, कारण म्हणतात ना आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो कष्टाला पर्याय नाही आहे आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील ना तर यशालाही पर्याय नाही आहे।
आणि ते कष्ट मात्र या मैदानाच्या आतमध्ये घेतले जात आहेत. जलपेजच्या माध्यमातून खूप चांगला मात्र एफर्ट या वेळेला पाहायला मिळाला आणि तत्पूर्वी फक्त एकच धाव. पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 1 या धावसंख्येवर. खूप चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून सिस्टमॅटिक मॅनेजमेंट आपल्याला पाहायला मिळतं. फ्लड्स मध्ये खेळणं सोपी गोष्ट नाहीये, हे करून दाखवलंय प्रशांतजी म्हात्रे साहेबांनी. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न गौतम आकरे मात्र यावेळेला आपण पाहू शकता डिपेंड डेंजर झोन कडे डिरेक्ट हिट. अप्रतिम मयूरचं मात्र यावेळेला कौतुक करावं तेवढं कमीच. लगोरीची आठवण करून देणारा हा मात्र यावेळेला थ्रो येत असताना पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट दीपेन यावेळेला मात्र हताश निराश हतबल मनाने बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. बिग विकेट. खूप सुंदर आवाज मात्र अमोल जाधव ब्लाइंड सिंगर एक स्पेशल सिंगर म्हणून महाराष्ट्राला लाभलेला गोड आवाजाचा धनी आणि त्यांच्या मुखातून हे सुंदर सूर ताल आणि लय अशा पद्धतीने मात्र हे गायलेलं सॉन्ग खरोखरच अमोल जाधव यांना मानाचा मुजरा असेल. नवसाला पावणारी हाकेला धावणारी आई एकवीरा मातेला वंदन. उजव्या हाताने सरळ बॅटने खेळला गेला. ऑफ साईडला फटका चांगला आहे, चेंडू मात्र निघून जाईल. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाते. एका धावेनिशी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 2 या धावसंख्येवर. दोन धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिला आहे आणि पहिल्या षटकातील चेंडू फेकून झाले ते 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा. गौतम अकरे एका साईडला आणि एका साईडला तन्विश वजय. सरळ बॅटने खेळला गेला इनफिल्डच्या वरून आणि या वेळेला मात्र कॅच ऑफ द टुर्नामेंट या वेळेला पाहायला मिळेल. जबरदस्त झेल अफलातून ब्रिलियंट प्रीतम बारी. सुपर्ब. एक वेळा नाही 10 वेळा नाही 100 वेळा नाही 1000 वेळा पाहतील हा झेल मात्र या वेळेला पाहायला मिळतोय आणि प्रतीक भंडारी मात्र हा झेल कॅप्चर करतील. टेनिस क्रिकेट मध्ये मात्र ही व्हिडिओ जी व्हायरल होईल. वॉट अ कॅच. एकदा जोरदार टाळ्या होत्या प्रीतम बारीसाठी. हर हुन्नरी आणि हरपन मौला खेळाडू गौतम आकरे सारख्या फलंदाजाला यावेळेला अचंबित करून जाणारा झेल पाहायला मिळाला. मॅग्निफिसंट कॅच, ब्रिलियंट कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. मुंबईच्या शहरा फुलाचा गोजेला आणि तुझी गोदी ग मला लग्नाचे वचन राजाची राणी मी बनवे. अरे राजाची सासू तू मुंबईच्या शहरा फुलाचा गोजेला आणशील. आता तू लाडी गोडी न फिरवशील उद्या मला सोडून देशील. जबरदस्त कॅच ऑफ द टुर्नामेंट या वेळेला हा झेल आपण पाहू शकलात आमच्या LED स्क्रीनवर आणि काय अफलातून प्रीतम बारीचा हा झेल आपण पाहू शकतायत. ब्रिलियंट कॅच. खूप सुंदर जजमेंटने झेल टिपला गेला आणि भल्या मात्र या वेळेला क्षेत्ररक्षकांची आठवण झाली. खऱ्या अर्थानं युवराज सिंग भारतीय संघाचा आपण पाहू शकलात. एकनाथ सोलकर, मोहम्मद अझरुद्दीन, सुरेश रैनाची आठवण झाली, मोहम्मद कैफची आठवण झाली. अशा वेळेला आपण पाहू शकतात हार्दिक पंड्याची आठवण झाली आणि खऱ्या अर्थानं IPL मध्ये योगेश नगरकोटी या मात्र खेळाडूच्या आठवण होत असताना आणि पूर्ण वर्ल्ड मधला मात्र जॉन्टी रोड्स या खेळाडूची आठवण होत असताना पॉल कॉलिंगवुड या खेळाडूची सुद्धा मात्र आठवण झाली या झेलने. सुपर कॅच. ऑन साईडला फटका चांगला आहे. चेंडू मात्र इंटू द गॅप मध्ये निघून जाईल. चेंडूला मात्र फेकून दिलंय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी 1 बाउंस चौकार
4 धावा युनिटी चौकार. माझ्या प्रेमाची पारख जुली तुला होईल लवकर. माझ्या प्रेमाची पारख जुली तुला होईल लवकर. थँक्यू विजय. निखिलच्या बॅटमधून आलेला हा एक सुंदर दर्जेदार चौकार पाहायला मिळाला. थोडंसं प्रेशर झालं होतं आणि प्रेशराईज असताना मात्र यावेळेला दबाव असताना कुठेतरी दबाव थोडासा रिलीज केला गेला. गुड शॉट. चौकार येतोय इंटू द गॅपमध्ये. करण 5 चेंडूचा आतापर्यंत करणच्या हातखंडामधून खेळ झालाय आणि धावांची गती स्कोर कार्डवर यंग अचिव्हर दांडी या संघाची जाऊन पोहोचते फलकावर. ते एकंदरीत 6 धावा. पॉवर प्लेचं पहिलं षटक बंधन आहे. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. हुकचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. तत्पूर्वी एक धाव गणेश पुढे सरसावतोय आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर एकंदरीत 7 या धावसंख्येवर. 7 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. युके वरून मात्र आपण पाहू शकतायत लायस्टर वरून आपण पाहू शकाल उमेश मांगेला या मॅचचा आनंद घेत असताना युके मधून मात्र पाटील नेटवर्कला जोडले गेलेत. तर असे फॅन फॉलोअर्स कित्येक वेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. संध्याकाळच्या सत्रामध्ये डॅनियल खावरी जे आमचे जवळचे मित्र आहेत जे मात्र UAE वरून मॅचचा आनंद घेत आहेत आणि सांगतायत की प्रशांतजी म्हात्रे यांनी खूप चांगल्या प्रकारचं मात्र जरूर खूप चांगलं आयोजन केलं गेलंय. तर खूप फॅन फॉलोअर्स आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 7 धावा. 7 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिला तर प्रीतम बारी एक वेगवान मारा करण्यासाठी तिखट मारा ज्याचा नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो. गेल्या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर काय आक्रमकता दाखवली होती गोलंदाजीवर. तोच प्रीतम बारी आउट ऑफ इंडिया जाऊन 7 समुद्रा पलीकडे जाऊन मात्र आपल्या गावाचा नाव आज उज्ज्वल केलं गेलंय. आणि ज्या वेळेला तुम्ही गावासाठी खेळताना त्यावेळेला एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला प्राप्त होते. आणि एक गाव एक संघ असा फॉर्मॅट जेव्हापासून आलाय तेव्हापासून मात्र ओपनचा जरी संघ एका साईडला असला तरी सुद्धा मात्र एक गाव एक संघातून विसरणार नाही आहेत हे खेळाडू. ती जाण आहे. पुन्हा एकदा प्रीतम बारी. उलटा चेंडू होता ऑफ साईडला जरूर कट केला जातोय. यावेळेला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न फसतोय. तत्पूर्वी एक धाव. तेवढा सुंदर बॅकअप आणि अशा प्रकारचं तुमचं कॉन्फिडंटली जेव्हा क्षेत्ररक्षण होतं ना त्यावेळेला तुमची प्रॅक्टिस खूप महत्त्वाची भूमिका असते आणि ती प्रॅक्टिस असावी. आणि त्या कारणास्तव मात्र प्रत्येकजण बॅकअप करत असताना चांगली लेंथ लाईन करत असताना म्हणूनच म्हटलं जातं ना प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. कारण सराव हा तुम्हाला बळकट बनवत असतो आणि सरावाशिवाय खेळ खेळणं हा कठीण आहे. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 8 धावा. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. यंग अचिव्हर दांडी संघ आपण पाहू शकतायत. प्रथम फलंदाजी करताना प्रीतम बारी एका साईडला आपण पाहू शकतायत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना तर JD यांना आपण पाहू शकाल. कर्णधाराची भूमिका यावेळेला सातत्याने खूप चांगल्या प्रकारचा. कारण जेव्हा कर्णधार पद तुम्हाला दिलं जातं त्यावेळेला पूर्ण संघाची जबाबदारी असते आणि ती जबाबदारी मात्र स्वीकारतो तोच खरा यशस्वी कर्णधार होत असतो सातत्याने. यावेळेला टप्पापर्यंत तन्वीश वजे मात्र एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. लेग बाईचा इशारा येतोय आणि लेग बाईच्या इशाऱ्याने धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 9 या धावसंख्येवर. 9 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे दोन संघांमध्ये. एका साईडला धाकटी डहाणू हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय तर एका साईडला यंग अचिव्हर दांडी. कारण हे दांडी हे नाव घेतल्यानंतर सुप्रीमोची आपल्याला आठवण येईल. धर्मवीर आनंद दिघे साहेब चषकामध्ये आठवण होईल. अशा कित्येक काही कोसमाई चषकामध्ये आठवण होईल तर एकता चषकामध्ये आठवण होईल. ह्या लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये ज्याने विजेतेपद पटकावलं गेलं. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय झाला नाही आणि तत्पूर्वी चेंडू मात्र निघून जातोय. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाते चिकी सिंगलच्या माध्यमातून आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते यंग अचिव्हर दांडी या संघाची 10 धावा. 10 रन्स ऑन द बोर्ड लागले. आता संत गतीने सुरुवात चालले. अचूक टप्प्यावर भेदक मारा मात्र यावेळेला आपल्याला पाहायला मिळतो आणि भेदक मारा जेव्हा जेव्हा असेल तेव्हा विलक्षण कामगिरी ही सातत्याने मात्र डेफिनेटली पाहायला मिळते.
मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग जरूर झालाय. तन्वीश वजेचा हा स्ट्रोक, एक धाव तर वेगाने दुसऱ्या धावेसाठी वळाले. फेकी येईपर्यंत मात्र एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना निखिलला माहिती आहे की माझी विकेट किती मोलाची आहे आणि त्यासाठी मात्र जीवाची आकांता, जी वेटीस धरून मात्र एकच धाव या वेळेला पळून काढली. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. सौरभ आम्हाला दर्शवत आहेत की 11 धावा, 11 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. खूप चांगलं खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण दोन संघांमध्ये पाहायला मिळतो. ग्रँड फिनालेचा सामना आहे आणि ग्रँड फिनालीच्या सामन्यामध्ये आतापर्यंत कसून गोलंदाजी करत असताना फलंदाजांना मात्र यावेळेला थोडंसं बॅकफुटला घेऊन गेलेत. कारण गौतम आकरेसारखा फलंदाज बाद झाला, दीपेनसारखा फलंदाज बाद झाला आणि ही जोडी ज्यावेळेला फुटली त्यावेळेला स्कोर मात्र यावेळेला थोडाफार कमी पाहायला मिळतोय. इनफिल्डच्या वरून खेळला गेला बॅक टू द बॉलर. जेडी मात्र पुढे सरसावतोय, तत्पूर्वी मात्र फंबलिंग होत आहेत. बॅकअप चांगला मिळाला आहे आणि फेक येईपर्यंत आराम के साथ 2 धावा या ठिकाणी पूर्ण पळून काढल्या जातात आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 13 रन्स 13 धावा. अतिशय दैदिप्यमान असं क्रिकेटचा सोहळा, सुंदर हिरवळ मैदान आपल्याला पाहायला मिळतं. न भूतो न भविष्यती याची देही याचा डोळा आपण पाहतोय. हा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा या उच्छळीच्या मैदानात आज प्रत्येक उच्छळीकरांचं स्वप्न होतं की एक चांगलं मैदान व्हावं, त्या मैदानात एक मोठी स्पर्धा व्हावी आणि खऱ्या अर्थानं प्रशांत जी म्हात्रे यांनी मात्र या संकल्पनेतून ही साकारलेली स्पर्धा. यावेळेला क्लीन बोल्डच्या माध्यमातून भन्नाट वेगाने चेंडू मात्र यावेळेला पिच केला, फर्निचर डिस्ट्रॉयड केलं गेलंय. सरळ यष्ट्यांचा वेध घेत फलंदाज बॅक टू द डगआउट. निखिल गॉन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. दुसऱ्या षटकातील एकंदरीत 6 चेंडू ॲक्युरेट फेकले गेले, 12 चेंडूचा खेळ झाला आणि 12 चेंडूमध्ये आतापर्यंत धावसंख्या जर आपण पाहिली तर 13 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये यंग अचिव्हर दांडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मायरा 11च्या नावाने आपण पाहू शकाल. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय देखणं असं आयोजन, डोळ्याचं पारणं फिटेल असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीत घड्याळात 3:45 वाजण्याच्या सुमारास तरी सुद्धा प्रेक्षक वर्ग मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतायत. खूप मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. हे क्रिकेटवरचं जिव्हाळा आहे, क्रिकेटवरचं प्रेम सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. धावांची गती स्थिरावली गेले. 2 षटकांचा खेळ अखेरीस यंग अचिव्हर दांडी संघ थोडासा बॅकफुटला जात असताना स्ट्रगल करतोय, संघर्ष करतोय आणि नेहमीच आपल्या जीवनामध्ये संघर्ष ही मात्र आपल्याला उद्ध्वस्त करण्यासाठी येत नसतात, तर आपल्यामधील क्षमता पाहण्यासाठी येत असतात. आता मात्र इथून जर आपण पाहिलं तर थोडंसं कूल माइंड यावेळेला जर खेळले तर कदाचित येणाऱ्या चेंडूंवर खूप चांगल्या प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. परंतु त्यासाठी खचून जायचं नसतं. क्रिकेटच्या माध्यमातून बॅड पॅच हे आपल्याला क्रिकेटच्या जीवनामध्ये म्हणा किंवा आयुष्यात म्हणा या गोष्टी येतच राहतात. म्हणून म्हणतात ना की आयुष्यात जर वाईट दिवस आले तर कधीही खचून जाऊ नये आणि चांगले दिवस आले तर कधीही घमेंड करू नये, कारण हे दोन्ही दिवस जाण्यासाठीच आलेले असतात. म्हणून प्रत्येक वेळेला मात्र क्रिकेटमध्ये आदर, मान, सन्मान जर मिळवायचा असेल तर डाऊन द अर्थ इज मोस्ट इम्पॉर्टंट. 2 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 13. टॅप केला जातोय अंडरआर्म बॉक्स कॉपी बुक स्टाईलमध्ये. चेंडूला मात्र वळवलं गेलंय. लॉंग ऑफकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी दुसऱ्या धावेसाठी निघाले. डिरेक्ट हिट. क्या बात आहे. मी म्हटलं होतं की अशा वेळेला तुम्हाला प्रॅक्टिसची खूप गरज असते आणि ती प्रॅक्टिस धाकटी डहाणूच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. अचूक क्षेत्ररक्षण आणि तदनंतर या वेळेला आपण पाहतो त्याच ॲक्शनमध्ये अटेम्प्ट करून फेकताना आपण पाहू शकाल सरळ चेंडू मात्र डिरेक्ट हिट होत असताना निखिलने या वेळेला काय व्हॉट अ थ्रो, जबरदस्त, अप्रतिम, अफलातून फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. गॉन.
वेलकम बॅक. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 14 धावा, 4 गडी बाद. नाजूक स्थिती आतापर्यंत यावेळेला पाहायला मिळते यंग अचीवर दांडी या संघाची. एका साईडला धाकटी डहाणू संघ आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारची प्रगती करत असताना आपण पाहू शकाल यंदाच्या हंगामामध्ये 10 ते 11 फायनलिस्ट होणारा संघ अर्थातच धाकटी डहाणू आपल्याला पाहायला मिळतोय आणि यावरून सिद्ध करतायत की कन्सिस्टन्सी कशी असावी, क्वांटिटीपेक्षा क्वालिटी कशी असावी याचं फॉर एक्झाम्पल यावेळेला देत आहेत. पुण्याच्या एकदा गोलंदाजी मार्कवर येताना धावसंख्या 14 धावा. हलक्याशा हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. खेळायचा होता ऑन साईडला, चेंडू ऑफ साईडला निघून येतोय. तत्पूर्वी एकच धाव मिळेल. एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 15 रन्स. धाकटी डहाणू संघ मात्र बॉडी लँग्वेज पहा, अप्रतिम आणि दर्जेदार आपल्याला पाहायला मिळतं. एका साईडला यंग अचीवर दांडी, नो डाऊट अबाउट इट. पुढील हा चेंडू मात्र यावेळेला करण फेकेल. तो चेंडू मात्र या स्पर्धेतला 2000वा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल या सिरीज मधला. पुण्याच्या एकदा गोलंदाज करण आपल्या गोलंदाजी मार्कवर सामना करेल. फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय कुणाल. कुणाल अँड कुशल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. करण एकाच राशीचे 3 खेळाडू. गुड डिलिव्हरी, जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा अचूक पद्धतीने करणने काही जबरदस्त गोलंदाजी केली. आपल्या बोटांतील जादू यावेळेला दर्शवत असताना प्रथम षटक करणने हाताळलं. फक्त धावा दिल्या त्या 7. दुसऱ्या षटकामध्ये प्रीतम बारी आला, त्याने मात्र धावा दिल्या 6 आणि दोन्ही गोलंदाजांनी कॉन्ट्रीब्युशन केलं आणि अप्रतिम 2 सफलता प्राप्त केल्या आपल्या खात्यामध्ये. सुपर बॉलिंग. पुण्याच्या एकदा गोलंदाज यावेळेला कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. पंच वळतायत, वाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर होते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते यंग अचीवर दांडी या संघाची. 16 धावा, 16 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. अतिशय दैदिप्यमान असा क्रिकेटचा सोहळा, त्यामध्ये सुरू असलेला क्रिकेटचा घमासान. चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध. राईट आर्म ओव्हर द विकेट. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज पंचांना पार करतोय. यावेळेला शॉर्टपुलचा फटका पाहायला मिळतोय. डिपमेंट विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय बॅकवर्ड स्क्युअर लेगला. तत्पूर्वी एकच धाव मिळेल. एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 17 धावा. 17 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. दोन्ही संघांमध्ये पॉवरफुल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं, कारण दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर एकमेकांसमोर कित्येक वेळा ठाकलेत. आणि सौरभने आम्हाला माहिती दिली की युनिटी चषक 2021 ला सुद्धा हे दोन्ही संघ होते, आमने सामने खेळले गेले होते. यावरून सिद्ध होतं की क्वांटिटीपेक्षा क्वालिटी दर्जाची ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये खेळणारे खेळाडू आणि संघ. टप्पा पडल्यानंतर रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. टप्पा अचूक पद्धतीने होता आणि सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 3 षटकांचा खेळ. अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 17 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. अजून एक चेंडू मात्र यावेळेला आपण पाहू शकतात. एक वाईड आला होता आणि वाईडच्या नंतर आपण पाहू शकतात एक धाव आली आणि त्यानंतर डॉट करण पुन्हा एकदा सज्ज होतोय. उजव्या हाताच्या फलंदाजाला एका साईडला कुशल आणि एका साईडला कुणाल. कुशलला आपल्या स्ट्राईक एंडकडे, करणसाठी ऑन साईडला फटका चांगला आहे. टक्कन आवाज आलाय. टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा हा फटका यावेळेला पाहायला मिळतोय. गोड आवाजात, गोड षटकार. युनिटी सिक्सर. मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. ह्यूज 6. 6 धावा.
3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांच्या समाप्ती अखेर चला नो मीटिंग नो टाइम. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर तब्बल 23 धावा. 23 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. खूप चांगला स्ट्रोक होता. कुशलच्या बॅटमधून निघालेला एक दमदार षटकार पाहायला मिळाला डीप मिड विकेटला. आणि जबाबदारी जाणले यावेळेला कुशलने की 50 प्लस जर धावा झाल्या तर एक फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळेल. त्या अनुषंगाने यावेळेला फलंदाजी करताना पाहायला मिळतोय कुशल. चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर येताना जल्पेशला मात्र यावेळेला गोलंदाजी मार्कवर बोलवलं गेलंय. सुंदर रणनीती आणि स्ट्रॅटेजी यावेळेला आखली गेले. अतिशय देदीप्यमान असा क्रिकेटचा सोहळा या स्पर्धेच्या माध्यमातून तमाम आमचे लाडके क्रिकेट बांधव आणि महिला वर्ग या ठिकाणी मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर क्रिकेटमध्ये कोणी जिंको कोणी यारो, परंतु क्रिकेट हा विजयी हा मात्र क्रिकेटचाच व्हावा. आणि त्यासाठी सुरू असलेला क्रिकेटचा घमासान अतिशय एंटरटेनमेंट सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. ही ट्रॉफी कोणत्या संघाच्या हातामध्ये निघून जाईल याकडे लक्ष असेल. प्रचंड मेहनत घेईल, खेळ तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. परफॉर्मन्स द्या आणि प्लेइंग 11 मध्ये जागा पक्की करा, हे टायटल आताच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणा किंवा टेनिस क्रिकेट म्हणा. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या जेल खाली आणि कोणतीही चुकी करणार नाहीये. कुणालच्या खेळीला पूर्ण विराम. 5वा धक्का यंग अचीवर दांडी या संघाला. बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. देवाकडं काय मागू आमचे आईल काय सांगू. देवाकडं काय मागू आमचे आईल काय सांगू. फिरलीस ग माझे पाठी, तू फिरलीस ग माझे पाठी. रंजू वेडा झालो तुझ्यासाठी, रंजू वेडा झालो तुझ्यासाठी. आज यावेळेला आपण पाहतो एकावर एक आनंदाच्या बातम्या येत असताना आपण पाहू शकता. अजून एक आनंदाची बातमी असेल ती उच्चळीकरांसाठी. 20, 21 आणि 22 मे अशा या 3 दिवसांमध्ये 2 वर्षानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण आतापर्यंत भूतलावर आहोत. या परमेश्वराचं जेवढं धन्यवाद व्यक्त करावं तेवढं कमीच आहे. 20, 21, 22 मे या 3 दिवसांमध्ये उच्चळी कला क्रीडा महोत्सव मात्र आपल्या समोर येणार आहे. तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. या 2 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मात्र आपण पाहणार आहोत. यावेळेला हलक्याशा हाताने मात्र चेंडूला दिशा देण्याचं काम केलं गेलंय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 24 धावा, 24 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. आणि 24चा आकडा आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांचा वाढदिवस. तेंडुलकर इज बॉर्न. आजच्या दिवसामध्ये हे टायटल आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाज रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये. चेंडू मात्र निघून जातोय. तत्पूर्वी धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. 25 या धावसंख्येवर 25 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या. आता चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 25 धावा. यावेळेला टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा हा चेंडू होता. यस इट इज अ वाईट. आणि वाईटच्या अनुषंगाने धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. 26 धावा. चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत सौरभ आम्हाला दर्शवत आहेत की 3 चेंडूचा खेळ झालाय.
डॉट चेंडू येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 26 धावा 26 वर आतापर्यंत थांबवलं गेलंय. काय आक्रमकता गोलंदाजीवर दाखवले. पहिलं षटक करणने हाताळलं, दुसरं षटक प्रीतम बारीने हाताळलं, तिसरं षटक करण आला आणि चौथ्या षटकामध्ये जल्पेशला मात्र यावेळेला इन्व्हाइट करत असताना जल्पेशने सुद्धा तोच कर्णधारावर दाखवलेला भरोसा अप्रतिम सार्थ ठरतोय. कारण प्रीतम बारीसारखा मात्र एक एक्सपिरियन्स खेळाडू असल्या कारणानं मात्र यावेळेला जरूर प्रतिस्पर्धी संघावर दबाव आणताना आपण पाहू शकाल. भरपूर वर्ष टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम खेळत असताना प्रीतम बारी अनेक कुशल नेतृत्वावर मैदान ज्याने गाजवले गेलेत. पुन्हा एकदा गोलंदाज स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितले गेले होते, पंच मात्र सक्षम आहे, त्या ठिकाणी सहमत नाही आहेत. जयेश मोरे धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 26 धावांवर पूर्णपणे स्थगित यावेळेला आपण पाहू शकतायत. पुन्हा एकदा जल्पेश काय भन्नाट वेग आणि वेगेबरोबर अचूक टप्पा ही त्याची ताकद बनली गेले. मॅग्निफिसंट बॉलिंग. ऑफसाईडला हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलंय. डिरेक्ट हिट करण्याचा इरादा. तत्पूर्वी एक धाव चिकी सिंगलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 27 धावा 27 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. चार षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 27. या धावसंख्येवर 27 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. रन्स ऑन द बोर्ड असताना यावेळेला मात्र एक धावेने पुढे जात असताना आपण पाहू शकाल लेग बाईचा इशारा येतोय. पण 27चा आकडा सुद्धा खूप मायने राखला टेस्ट क्रिकेटच्या इतिहासामध्ये. कारण 27 नोव्हेंबर 2015 मध्ये पहिला गुलाबी चेंडूला मात्र मान्यता मिळाली. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासामध्ये दोन संघ पुढे आले. एका साईडला ऑस्ट्रेलिया संघ आणि न्यूझीलंड संघ. ऑस्ट्रेलियाचा स्टीव्हन स्मिथ हे मात्र कर्णधार होते आणि न्यूझीलंड संघाचे ब्रँडन मॅक्युलम या दोन कर्णधाराला मान मिळाला. यावेळेला बॅटची एज घेऊन जात असताना एक धाव आणि दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण केली जाईल का फिकेपर्यंत मात्र यावेळेला धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. सौरभ आम्हाला दर्शवत आहेत एका धावेनिशी धावसंख्या 29 धावा 29 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. आपण पाहू शकताय ती स्पर्धा युनिटी चषक 2022 चॅम्पियन्स कोण बनेल याकडे सर्वांचं लक्ष वेधित राहिलंय. अतिशय ग्लॅमर या खेळाला टेनिस क्रिकेटचा जो आज क्रेज वाढलाय वाखाणे जोगे पाहायला मिळतो. 120 ग्रॅमच्या टेनिस चेंडूने तुम्हा सर्वांना वेळ लावून सोडलंय. ऑन साइडला फटका चांगला आहे. चेंडू मात्र यावेळेला फार वेगाने निघून जातोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. फेकी करतायत. तत्पूर्वी मात्र यावेळेला आपण पाहू शकाल जी वेठीस धरून मात्र जीवाची आकांता केली त्या ठिकाणी आणि तिथपर्यंत मात्र बॅट स्लाइड करत असताना हे डिसिप्लिन क्रिकेट असणं खूप गरजेची गोष्ट. लगेच खेळाडू मात्र जातोय, विचारपूस करतोय की आपण व्यवस्थित आहात का. हे तुमच्याकडे डिसिप्लिन असणं खूप गरजेची गोष्ट. म्हणूनच भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर ज्यावेळेला ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचा दौरा करायचे ना त्यावेळेला मात्र कोणच उभे राहायचे नाहीत. परंतु ज्यावेळेला भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर मैदानात उतरायचे त्यावेळेला त्यांना मानवंदना द्यायचे. त्याचं कारण होतं त्यांच्या अंगात असलेली डिसिप्लिन
आणि शिस्तबद्ध म्हणूनच आज गॉड ऑफ क्रिकेट म्हणून आपण पूर्ण वर्ल्डमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणूनच भारतरत्नाने मात्र पुरस्कृत केला गेला. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते फलकावर. 31 धावा, 31 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय उजव्या हाताने. ऑन साइडला फटका चांगला आहे, जबरदस्त टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा फटका. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स, आउट ऑफ द पार्क. 6 धावा. काय फटका होता. योगेश पागदरे आज मात्र संकटात संघ सापडलाय तेव्हा मात्र बाहेर काढलेला आहे. योगेश पागदरे या फलंदाजाने एक उत्कृष्ट यष्टीरक्षक त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज म्हणून माझं नाव का घेतलं जातं त्याचं मुख्य उदाहरण देत असताना पाहायला मिळतोय. ग्रेट शॉट. यावेळेला सरळ बॅटने कळलेला फटका पाहायला मिळतोय. स्टँड अँड डिलिव्हर शॉट. क्या बात है. योगेश पागदरे इज ऑन फायर. 43 धावा, 43. DJ संग्राम in the mix. आई लोग चलो आज करेंगे पार्टी, बीवी को डरने का नहीं. आई लोग चलो आज करेंगे पार्टी, बीवी को डरने का नहीं. काय फटका होता. नजाकत बरा शॉट पाहायला मिळाला. याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्वपूर्ण आहे. आणि त्यामधला मात्र या वेळेला योगेश पागदरेची बॅट तळपू लागले मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक 2 षटकार. यावेळेला पंचांकडे दाद मागितली आणि पंच मात्र यावेळेला दाद उचलून धरतायत. फलंदाज या ठिकाणी बाद होताना अखेरकार प्रीतम बारीच्या गोलंदाजीवर शेवटच्या चेंडूवर 5व्या षटकातील एकंदरीत आपण पाहू शकाल विकेट मिळते. 5 षटकांचा खेळ होत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. 43-6 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. शेवटचं आणि अंतिम षटक यावेळेला पाहायला मिळेल. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. DJ संग्राम in the mix. आई लोग चलो आज करेंगे पार्टी, बीवी को डरने का नहीं. आई लोग चलो आज करेंगे पार्टी, बीवी को डरने का नहीं. थँक्यू डीजे. टाळ्यांच्या गजरात यावेळेला मात्र स्वागत केलं जातं योगेश पागदरेचं. किंवा म्हणतात ना आयुष्याच्या पटावरील यशस्वी राजा व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर तुम्हाला कायम सोबत ठेवावा लागतो. तो आत्मविश्वास नावाचा वजीर कोण तर योगेश पागदरे. हॅट्स ऑफ असेल. सुपर बॅटिंग. धावसंख्या 43, 43 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. हितेश दवणे यावेळेला आपण पाहू शकाल. आई कोसमाई खार्डीचं ते मैदान आणि सायबनचं मैदान मला आठवतं. या खेळाडूने काय धुमाकूळ घातला होता. षटकार चौकारांची बौछार याच फलंदाजाच्या बॅटमधून पाहायला मिळाली होती. आणि एकाच साईडला संतोष मडवी टेनिस क्रिकेटमधला दादा खेळाडू म्हणून ओळखला गेला पिंट्या या नावाने. आणि त्या मात्र गोलंदाजाला लगातार 4 चेंडूवर 4 षटकार ठोठावत त्या सामन्याचे मात्र पारडं जड केलं होतं. तब्बल 15 ते 20 हजार रुपयांचं कॅश प्राईज होतं जर जिंकून दिलं असतं तर. परंतु शेवटच्या चेंडूवर डॉट आला आणि तिथे मात्र दांडी संघ पराभूतच्या छायेत गेला. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 43, 43 रन्स. शेवटचा आणि अंतिम षटक वेगवान मारा करण्यासाठी गोलंदाज जय. वाईटचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 44 या धावसंख्येवर. 44 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. अतिशय सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रशांतजी म्हात्रे यांच्या संकल्पनेतून ही साकार झालेली स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण पाहू शकतायत. शेवटचा दिवस आणि शेवटचा सामना. अगदी थोड्याच वेळात मात्र ही चॅम्पियन्स कोण बनेल आणि ही ट्रॉफी कोण उचलेल त्याकडे लक्ष असेल प्रत्येक आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं.
यावेळेला स्विच हिटचा फटका पाहायला मिळतोय. जबरदस्त आक्रमकता दाखवले. सरळ चेंडूला मात्र यावेळेला फेकून दिले. वन बाउन्स चौकार. गुड शॉट. फटका होता जबरदस्त. यावेळेला रिस्क घेतले गेले होते आणि जोखीम पत्करत असताना कुशलच्या बॅट मधून आलेला हा दमदार चौकार पाहायला मिळतोय. या चौकार आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. तब्बल 48 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. जय आपल्या गोलंदाजी मार्कवर उंच सकल बांध्याचा कुशलला सामोरे जाईल. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न चेंज ऑफ पेस केला होता जयची. मात्र यावेळेला टेक्निक आपल्याला पाहायला मिळते. तत्पूर्वी एकदा येत असताना संघाकडून मात्र यावेळेला आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांचं सुंदर एस नो अँड वेट बाईटच्या स्वरूपात 2 धावा मिळत आहेत आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 50 धावा. यंग अचीवर दांडी या संघाची कम्स ऑफ 50. यावेळेला आपण पाहू शकाल सांघिक धावांची गती फलकावर 50 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. 2 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा जय आपल्या गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. 16 ते 17 पावलांचा रनअप. क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज या ठिकाणी सरकी शॉट खेळण्याचा प्रयत्नात होता परंतु चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय झाला नाही. त्या गॅप मधून चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलंय. क्लीन बोल्डच्या माध्यमातून बॅक टू द डगआउट. गॉन. कुशल मात्र यावेळेला बाद होत असताना आणि आमच्या अगदी व्यासपीठाच्या जवळून जाताना युवराज तामोरे एका षटकारासाठी 5,000 रुपये तब्बल मात्र आपण पाहू शकलात होतात आणि प्रशांतजी मात्रे यांच्याकडून ते प्राइज मात्र सन्मानित केलं गेलं. म्हणूनच म्हणतात ना की मनुष्य म्हणतो की पैसा आल्यानंतर मी काहीतरी करेन परंतु पैसा म्हणतो तू काहीतरी कर मग मी तुझ्याजवळ येईन. आणि तेच युवराजने यावेळेला षटकार ठोठवला आणि 5,000 रुपयाचं नगद यावेळेला मात्र कॅश यावेळेला पाहायला मिळाली. जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. धावांची स्थिती जर आपण पाहिली तर धावसंख्या 50 धावा फलकावर लगवल्या गेल्यात आणि चेंडू फेकून झाले ते 3. फलंदाज बाद झालेत. एकंदरीत 7 फलंदाज बाद झाले. तंबूच्या आसऱ्याला परतले गेलेत आणि ब्रदर्स जोडी मैदानाच्या आतमध्ये हितेश आणि विवेक ही मात्र आपण पाहू शकता. हितेश दवणे आणि विवेक दवणे दोन्ही ब्रदर्स जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. जय दवणे आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना जेडी. यावेळेला ऑन साइडला काय फटका आहे जबरदस्त. नजाकत भरा शॉट. युवराज सिंग कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांकरता. व्हाट शॉट. मॅक्सिमम 6. 6 धावा. थँक्यू.
या स्ट्रोकवर एक शब्द आठवला, मात्र एक वाक्य होतं कपिल देव रामलाल निकज यांचं, की मात्र कधी कधी गोलंदाज हा मजूर आहे तर कधी कधी फलंदाज हा साहेब आहे. पाक गोलंदाज मात्र 16 ते 17 पावलांचा रनअप घेऊन येतोय आणि विवेक दवणे मात्र यावेळेला स्टँड अँड डिलिव्हर शॉट खेळत असताना साहेबासारखा पाहायला मिळाला. खूप चांगला स्ट्रोक होता. टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टाइमिंग, टी फॉर टेक्निक एंड टी फॉर टैलेंट. सही खिलाड़ी वही होता है जो टाइमिंग के साथ क्रिकेट खेलता है आणि त्यामधला विवेक दवणे पाहायला मिळाला. जबरदस्त दांडी ब्रँडचा षटकार. 6 धावांसहित धावसंख्या 56. येणारे चेंडू आहेत आता 2 पाहायला मिळतील आणि या 2 चेंडूमध्ये किती धावा येत आहेत याकडे लक्ष वेधित झालं आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांचं. अप्रतिम चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत असताना चिकीत सिंगलच्या माध्यमातून एक धाव अर्जित केली जाते. एका धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 57 धावा 57. सिंगल डबल मात्र कन्वर्ट केला आणि कॉन्ट्रीब्युशन खूप महत्वाची गोष्ट आहे. इट्स अ टेक टू मेक अ क्वारेल. एका हाताने कधीच टाळी वाजत नसते, त्यासाठी कॉन्ट्रीब्युशनची गरज असते आणि ते कॉन्ट्रीब्युशन यावेळेला प्रत्येक फलंदाजाने केले गेले. धावसंख्या 57. शेवटचा चेंडू. जय आपल्या गोलंदाजी मार्कवर ॲज अ कॅप्टन, ॲज अ बॉलर, ॲज अ बॅटर म्हणून वेल अँड गुड स्कीपर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला होता. यावेळेला डायरेक्ट हिट होतोय. 57 धावांवर पहिला डाव या ठिकाणी समाप्तीवर झालाय आणि 58 धावांचं लक्ष्य 6 षटकांमध्ये. 58 धावांचं लक्ष्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि 58 धावांचं लक्ष्य कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल त्याचं धावतं वर्णन मात्र यावेळेला 2 आमचे साथी समालोचक मंथन गरत आणि एका साईडला युसुफ सय्यद यांचा गोड आवाज आपण ऐकणार आहोत. प्रथमतः 3 षटकांसाठी युसुफ सय्यद यांना मी विनंती करेन आणि खऱ्या अर्थानं बापू गावड सरांचं मी धन्यवाद व्यक्त करतोय. खऱ्या अर्थानं प्रशांतजी म्हात्रे साहेब आपलं सुद्धा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय की आपण समालोचनाची संधी आम्हाला या ठिकाणी प्राप्त करून दिली, त्याबद्दल हृदयाच्या अंतकरणापासून थँक्यू व्हेरी मच. तसेच नागेशजी नाईक, राकेशजी धनू यांचा सुद्धा मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय आणि या ठिकाणी मी इथेच थांबतोय. आपल्या समवेत जोडले जातील या 6 षटकांसाठी या आपण गोड आवाज ऐकूया मिस्टर युसुफ सय्यद अँड मंथन गरत यांचा. जाऊया आपण डीजे ऑपरेटरकडे. थँक्यू. धन्यवाद प्रमोद सर यांचा आवाज नक्कीच पाहायला भेटला. वसई अडणे गावामधील नक्कीच सुरेख व्हॉइस पालघर जिल्ह्याचा बुलंद व्हॉइस पाहायला भेटला आपल्याला मायक्रोफोनवर. नक्कीच आपण पाहतोय एरडी चषक 2022 अप्रतिम सुरेख आयोजन नियोजन. शेवटचे 6 चेंडू पाहायला भेटले आपल्याला, ते म्हणजेच शेवटचे 6 षटकं या स्पर्धेमध्ये पाहायला भेटतील आपल्याला सेकंड इनिंग मध्ये. यंग एचवर दांडी संघ जो आज मायरा 11 च्या नावाने खेळत असताना आपण पाहतोय पुरस्कर्ते आहेत प्रशांतजी म्हात्रे आणि त्यांच्याकडून एक गोड आनंदाची बातमी. जी यंग एचवर दांडी संघ जर या धावा करून देत नाहीयेत धाकटी डहाणू संघाला, तर त्यांच्यासाठी इमॅजिका टूर मात्र तुम्हाला फ्री असेल. जे हवं ते त्या खेळाडूंना मात्र प्राप्त होईल. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या संघासाठी आणि प्रशांतजी म्हात्रे साहेब यांच्यासाठी. हेलो चिक तो धन्यवाद. ये यहाँ पर बड़े दिल कि यहाँ पर प्रशांत जी म्हात्रे सर की तरफ से ऑफर है इमेजिका. इस मैच को अगर यंग एचवर दांडी मायरा 11 इस मैच को अगर जीतेंगे तो जरूर इमेजिका का टूर प्रशांत जी म्हात्रे सर की तरफ से दिया जाएगा एचवर के खिलाड़ियों को. यहाँ पर
बड़े दिल वाले इंसान नजर आते हुए बड़े ऑफर्स यहाँ पर रखे गए इस आखिरी 6 ओवर के मैचेस देखे जाएंगे इस इनिंग्स में। 58 का लक्ष्य रखा गया 6 ओवरों में। देखा जाए पहले में बड़ी बेहतरीन बल्लेबाजी देखने के लिए हर एक बल्लेबाज की तरफ से पहले जो बल्लेबाजों को डोमिनेट किया गया, जल्द से विकेट चुटकाया गया, मगर जिस तरह से बल्लेबाजों ने छोटे छोटे स्कोर लगाया अपनी टीम के लिए एक बड़ी इनिंग्स में तब्दील की। 58 रनों का लक्ष्य रखा 36 गेंदों में। तो यहाँ पर 2 सलामी बल्लेबाज तैयार होते हुए मैदान के अंदर आने के लिए। तो देखा जाए विनीत अंबीरे और निखिल आकरे ये सलामी बल्लेबाज मैदान के अंदर आते हुए। तो मैं यूसुफ सैयद फिर से एक बार आपका सभी खिलाड़ियों का स्वागत करना चाहूंगा। तो जरूर इतिहासाच्या पानावर रीतीच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्राणावर राज्य करणाऱ्या माझे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना करून समालोचना प्रतिक्रिया सुरुवात करते। अंतिम 6 षटकांसाठी आपण जोडले गेलेत या आजच्या या स्पर्धेमध्ये। पाहिलं गेलं तर युनिटी क्रिकेट क्लब आयोजित युनिटी चषक 2022 मायरा एंटरप्राइजेस प्रोस्कोत हे सामने आपण पाहायला भेटत। शेवटचे 6 षटक सांगून जातील कोण बनेल या प्रथम पाचवे चॅम्पियन। 2021 मध्ये पाहिला दोन्ही संघ अपोजिट मध्ये होते आणि अन्यांगांची दांडी या संघाने चॅम्पियन बनला होता। आज तो रथ थांबवला जाईल का धाकटी डाणू या संघाकडून? रनरअप संघ नक्कीच पाहायला भेटला होता आपल्याला, तो म्हणजे 2021 मध्ये। यावेळेस वेळ दुसरा, काळ दुसरा, वर्ष दुसरा आहे, परंतु मैदान तोच आणि संघ सुद्धा तेच पाहायला भेटतात। इतिहास बदलला जाईल का आज मैदानाच्या आतमध्ये? चॅम्पियन कोण बनेल हे प्रश्न आमच्या मनामध्ये नक्कीच घर करतोय, परंतु याचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये दिला जाईल। तो दिखाचा पहले गेंदबाज इस वक्त इंट्रोड्यूस की जाएगा मिस्टर मिथुन। गेंदबाजी के लिए आएंगे 6 ओवर का खेल। 6 ओवर 36 गेंदें, यहाँ पर इतिहास लिखा जाएगा चैंपियन बनने वाली टीम के लिए। तो मिथुन पहली गेंद लेगा, पहली ओवर की पहली गेंद लेकर आएंगे। स्ट्राइक पर नजर आएंगे मिस्टर विनीत अंबीरे, नॉन स्ट्राइक पर निखिल अकरे नजर आएंगे बल्लेबाज। सलामी बल्लेबाजी जो इस वक्त मैदान के अंदर आती हुई। अंपायर का यहाँ पर लेट्स प्ले का कॉल आता हुआ प्रशांत दुबे और जोश मोरिसन नजर आते हुए मैदान के अंदर। पहली गेंद इस वक्त गेंद को पहुंचाया बाउंड्री लाइन के बाहर। क्या खूबसूरत शुरुआत विनीत अंबीरे के बल्ले से। यहाँ पर बढ़िया शुरुआत, जिस शुरुआत की दरकार थी यहाँ पर विनीत अंबीरे करते हुए अपने बल्ले से। लेकिन चौथा चलेंगे डीजे मास्टर की तरफ। डीजे मास्टर तो पहली गेंद पर 4 के साथ शुरुआत की। कहते हैं ना, नशा दौलत का नहीं कामयाबी का रखो, जिद मोहब्बत की नहीं मंजिल की रखो। तो दोनों टीमों की मंजिल चैंपियन बनने की है। तो दोनों ही टीमों के खिलाड़ी जीत के साथ मैदान के अंदर होते हैं। 1 बॉल 4 इस वक्त स्कोर कार्ड पर। इस वक्त फुलटॉस गेंद बैट का बाहरी किनारा जरूर लगा, वहां पर देखा जाए खिलाड़ी मौजूद डायरेक्ट हिट करना चाहते थे, मगर 1 रन का इजाफा। स्कोर कार्ड 1 से ट्रैवल होता हुआ स्कोर कार्ड की बात की जाए तो 2 गेंदें 5 स्कोर कार्ड पर रखते हुए। तो पहली गेंद में बड़ा शॉट लगा था, उसके बाद फुलटॉस गेंद थी, इसका फायदा नहीं उठा बल्लेबाज। बल्ले का किनारा लेकर गेंद जाती हुई शॉट थर्ड मैन पर निखिल वहां पर मौजूद थे, गेंद को गैदर किया गया। बढ़िया थ्रो 1 रन के साथ स्ट्राइक रोटेट होती हुई इस वक्त निखिल स्ट्राइक पर होंगे। 2 गेंदें 5 में बल्लेबाजी कर रहे हैं मिस्टर विनीत। अच्छी शुरुआत अपने टीम को दिलाते हुए आने वाली 34 गेंदों का खेल बाकी होगा। 53 की दरकार होगी इस मैच को जीतने के लिए। टीम धाकटी ढाणू नजर आती हुई मैदान के अंदर। 2 सलामी बल्लेबाज, लेफ्ट हैंड बल्लेबाज निखिल आकरे स्ट्राइक पर नजर आएंगे। इस वक्त गेंद को लिफ्ट किया गया, देखा जाए डॉट गेंद लिखी जाएगी। 3 गेंदें 5 इस वक्त बेहतरीन कमबैक गेंदबाज की बात की जाए मिथुन। पहली गेंद पर चौवा लगने के बाद पिछली 2 गेंदों में मात्र 1 रन खर्च किया गया। अच्छा कमबैक करते हुए अपनी गेंदबाजी में। आने वाली 3 गेंदों का खेल अभी बाकी होगा। पहली ओवर चलती हुई इस मैच की सेकेंड इनिंग की। पहली ओवर पावर प्ले की गेंदबाज लेकर आते हुए मिस्टर मिथुन बाट एंड से
इस वक्त कुछ अलग करना चाहते थे मगर बल्लेबाज को रीड किया। परफेक्ट वाइड यॉर्कर गेंदबाजी, तेज तर्रार गेंदबाजी करते हुए मिथुन अच्छा कमबैक कर रहे। 3 गेंदों में अभी तक पिछली 3 गेंदों में मात्र 1 खर्च किया गया। पहली गेंद पर चौवा लगाया था, उसके बाद अच्छा कमबैक, बेहतरीन कमबैक अपने टीम के लिए करते हुए। क्या गेंदबाजी, लगातार 2 गेंदें डॉट डाली गई है। इस बार गेंदबाज तैयार होकर अपनी ओवर की 5वीं गेंद लेकर स्ट्राइक पर निकल। 2 गेंदें अभी तक फेस की हैं मगर खाता नहीं खोल पाए अपना। इस वक्त आगे का खेलना चाहते गेंद चढ़ में रखी थी, बढ़िया शॉट। इस वक्त डीप बैकवर्ड पॉइंट पर गेंद ट्रैवल होती हुई कारपेट द्वारा की जाती बाउंड्री के बाहर। 4 रन के लिए स्कोर कार्ड 6 से ट्रैवल होता हुआ 9 लगती हुई स्कोर कार्ड पर 5 गेंदों का खेल समाप्त होता हुआ। मास्टर तो देखा जाए 5 गेंदों का खेल समाप्त होता हुआ 56 हो रहा है। पिछली गेंद पर स्कोर कार्ड 9 पर तब्दील होता हुआ 58 का लक्ष्य। विविध बात की जाए 31 गेंदें 49 की दरकार होगी इस मैच को जीतने के लिए। हमने देखा हुई रात के वक्त में तो 48-45 रन से डिफेंड किए गए इस मैदान के अंदर, मगर 58 का लक्ष्य। फाइनल का मैच चलता हुआ एक महत्वपूर्ण मैच है दोनों टीमों के लिए। जो टीम इस मैच को जीतेगी 2022 की चैंपियन बनकर उभरेगी इस टूर्नामेंट में। इस वक्त हल्के हाथों से गेंद को ढकेला गया इनफील्ड के अंदर, जब तक गेंद को रोका जा रहा है वहां पर थोड़ा सा फंबल हुआ। बैकअप अच्छा खिलाड़ी वहां पर मौजूद है, गेंद को रोका गया। स्कोर कार्ड डबल फिगर में कन्वर्ट होता हुआ 10 पर जा पहुंचा। 1 ओवर की समाप्ति के बाद 2 सिंगल, 2 डॉट और 2 चौके इस ओवर में आते हुए। तो हम देखते हुए यूनिटी शिक्षक 2022 के आखिरी वक्त, आखिरी मैच इस वक्त मैदान के अंदर। तो अभी बात की जाए 30 गेंदें 48 की दरकार इस मैच को जीतने के लिए। 10 लगे हैं स्कोर कार्ड पर। 1 ओवर की समाप्ति के बाद बेहतरीन शुरुआत दोनों टीमों की तरफ से। इस ओवर में बहुत कुछ देखने को मिला। 2 बाउंड्रीज, 2 सिंगल, 2 डॉट, तो लगातार 2 रन, 2 जो इक्वेशन देखने को मिला वो जरूर 2 हमें देखने को मिले हैं। देखना चाहेंगे इस वक्त गेंदबाज को इंट्रोड्यूस किया जाएगा। विवेक दौड़े लेफ्ट हैंड गेंदबाज है, एक महारत अनुभवी खिलाड़ी, इनके पास महारत हासिल है गेंदों को नचाने की। बल्लेबाज को रीड करके गेंदबाजी करते हैं। इस वक्त देखा जाए लेफ्ट हैंड गेंदबाज तैयार होंगे मिस्टर विवेक दौड़े। स्ट्राइक पर नजर आएंगे बल्लेबाज मिस्टर निखिल आकरे। निखिल की बात की जो 4 गेंदें फेस किए, 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं। 2 डॉट गेंदें खेली, 1 सिंगल, 1 चौका उनके बल्ले से आता हुआ। नॉन स्ट्राइक पर नजर आते विनीत अंबीरे, उनके बल्ले से 1 बाउंड्री और 1 सिंगल। 2 गेंदें उन्होंने फेस किए, 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं। आने वाली 30 गेंदें 48 की दरकार। तो कहते हैं ना, कुछ पाने के लिए कुछ खोना नहीं बल्कि कुछ करना पड़ता है। इस वक्त चैंपियन बनने की ट्रॉफी के लिए कुछ करने के लिए कुछ करना पड़ेगा इस ट्रॉफी को जीतने के लिए। इस वक्त सफल होकर खेलना चाहते बैट कॉपरिंग सीनियर वहां पर योगेश गेंद के नीचे आएंगे, मगर देखा जाए 9 मैच गेंद में ट्रैवल होते हुए 1 रन का इजाफा। स्कोर कार्ड 1 से ट्रैवल होता हुआ स्कोर कार्ड जा पहुंचेगा 11 रनों पर। 11 लगते हुए स्कोर कार्ड पर। इनिंग्स की बात कीजिए 7 गेंदों का खेल समाप्त होता हुआ 11 लगे स्कोर कार्ड पर। आने वाली भी 29 गेंदें और 47 रन की दरकार होगी इस मैच को जीतने के लिए। तो सभी की नजरें मैदान के अंदर, कौन बनेगा चैंपियन, सभी के मन में यह सवाल घर करता हुआ। इसका जवाब मैदान के अंदर गेंदबाज और बल्लेबाज के बल्ले से देखने को मिलेगा। आने वाली 29 और 47 की दरकार। उस वक्त बेहतरीन गेंद से हल्की सी अपील की गई, मगर देखा जाए इनफील्ड के अंदर गेंद को रोका जा रहा है। लेग बाय इसका कॉल अंपायर का आता है। स्कोर कार्ड 1 से ट्रैवल होता है। स्कोर कार्ड की बात की जाए तो 12 पर जा पहुंचा है। तो कहते हैं अवसर बहुत कम मिलते हैं मैचेस को जीतने के लिए। तो अवसर सूर्य के उदय की तरह होते हैं, यदि आप ज्यादा देर प्रतिष्ठा करेंगे तो उन्हें गवा देंगे। यहाँ पर अवसर है दोनों टीमों के पास, दोनों ही टीमों के खिलाड़ियों के पास चैंपियन बनने का। यह अवसर अगर आप गवाएंगे तो जरूर 365 दिनों का इंतजार करना होगा इस टूर्नामेंट में फिर से एक बार खेलने के लिए। तो अवसर कौन अपने दोनों हाथों से लपकेगा, आने वाली 28 गेंदें यहां पर बताएंगी। यहां पर बड़ा शॉट खेलने की चाहत, मगर तेजी से गेंद ट्रैवल करती हुई कीपर के दस्तानों में समावेश। डॉट गेंद लिखी जाएगी हमारे स्कोर कार्ड पर मिस्टर
सफर दोनों हमारे साथ जुड़ते हुए बेहतरीन मैजिक फिंगर स्कोर अपने उंगली की जादू इस वक्त पेपर पर बिखेरते हुए बेहतरीन काम उनके द्वारा इस वक्त देखने को मिलता हुआ हर एक गेंद और हर एक रन का स्कोर हमारे तक पहुंचाते हुए। तो देखा जाए 3 गेंदें अभी तक डाली जा चुकी है, एक सिंगल, एक लीग बाइज, एक डॉट इस ओवर में आते हुए स्कोर कार्ड पहुंचा हुआ 12 रन पर। इनिंग्स की बात की जाए 9 गेंदों का खेल समाप्त होता हुआ। फुल टॉस गेंद थी इस वक्त, बड़ा शॉट खेलने की चाहत मगर बीट किया गया। तेज तर्रार गेंद थी, बल्लेबाज की गेंद, बल्ले की बात तो काफी तेजी से घुमाया था मगर डॉट गेंद लिखी जाएगी। अच्छी गेंदबाजी इस वक्त विवेक दौड़े अपने अनुभव को यहाँ पर साझा करते हुए क्या गेंदबाजी कर रहे हैं, जो अनुभव है उनके पास, जो कला, जो काबिलियत है ना, वो यहाँ पर दर्शाते हुए अपनी गेंदबाजी में 58 डिफेंड कर रही है मायरा 11 दांडी। अच्छी विकेट टीम, अभी तक स्कोर कार्ड पे 12 लगे हैं, 46 की दरकार, आने वाली गेंदें बाकी होंगी 26। इस वक्त हम इस टाइम इन फील्ड के खिलाड़ी मौजूद और तनविश वजह वहां पर कैच कर गौतम आकरे, माफ कीजिएगा गौतम आकरे, आखिरी पल तक 2 खिलाड़ी वहां पर नजर आए थे, गौतम आकरे और कुणाल देख रहे थे मगर गौतम का कॉल वहां पर आया और गेंद को गैदर किया। निखिल आकरे को जाना होगा बैक टू डगआउट। 12 पर लगता हुआ पहला झटका। हम देखते हुए 2022 लेंगे छोटा ब्रेक, आएंगे मैदान के अंदर। डीसी मास्टर, तो ये पहला झटका लगता हुआ टीम धाकटी ढानू के बल्लेबाज के रूप में इस वक्त नए बल्लेबाज मैदान के अंदर आएंगे मिस्टर प्रीतम बारी। हर फॉर्मूला खिलाड़ी है, इस वक्त तीसरे क्रमांक पर आते हुए देखा जाए विनीत अंबेरी का बल्ले से एक छक्का जरूर आया है। 2 गेंदें अभी तक 3 गेंदें फेस की है और 5 बार बल्लेबाजी कर रहे हैं। इनिंग्स की पहली गेंद पर चौवा लगाया था, उसके बाद एक सिंगल और डॉट गेंद खेली गई। देखा जाए नए बल्लेबाज भैया प्रीतम बारी नॉन स्ट्राइक पर। गेंदबाज की बात की जाए तो क्या गेंदबाजी की गई, इस ओवर में मात्र रन खर्च किए गए 2 और 1 विकेट चटकाया निखिल आखिरी के रूप में। आखिरी गेंद इस ओवर की 11 गेंदों का खेल समाप्त होता हुआ स्कोर कार्ड पर लगते हुए 12, 1 विकेट नुकसान पर बल्लेबाजी करती हुई धाकटी ढानू नजर आती हुई। आखिरी गेंद खेलने के लिए तैयार के बल्लेबाज विनीत अंबेरी कहते हैं ना, मुझे नहीं पता मेरी लाइफ की स्टोरी क्या होगी, लेकिन उसमें ये कभी नहीं लिखा जाएगा कि मैंने हार मान ली। तो यहाँ पर हार नहीं माननी होगी बल्लेबाजों को या फिर गेंदबाजी करने वाले खिलाड़ी को, आखिर तक लड़ना होगा। शॉर्ट गेंद इस वक्त बैकफुट खेलना चाहते थे मगर डॉट किया गया। बेहतरीन खूबसूरत गेंदबाजी, मात्र इस ओवर से रन आए हैं 3, 2 सिंगल 2 रन आए, माफ कीजिएगा 1 लेग बाइज और 1 सिंगल, 1 विकेट चटका गया। बेहतरीन और खूबसूरत गेंदबाजी यहाँ पर हम देखते हुए 2022 माननीय श्री प्रशांत जी मात्रे और यूनिटी क्रिकेट क्लब की सभी कमेटी ने बेहतरीन खूबसूरत आयोजन किया गया। आखिरी 24 गेंदों का खेल बाकी होगा मैदान के अंदर, 24 गेंदों में रन बनाने होंगे 46। मास्टर, तो देखा जाए पहले 12 गेंदों में मात्र 12 लगे स्कोर कार्ड पर, 1 विकेट गवाकर बल्लेबाजी करती हुई 6 के औसत से अभी तक रन बनाए गए। आने वाली 24 गेंदें 46 की दरकार, तो मैच बैलेंसिंग है, दोनों टीमों की तरफ बराबर का मैच चलता हुआ। 1 विकेट जरूर गवाया धाकटी ढानू टीम ने मगर प्रीतम बारी और विनीत अंबेरी के ऊपर नजरें होंगी। यहाँ से एक पार्टनरशिप लगाने होगी, जो हम बिल्डिंग तैयार करते फाउंडेशन बिल्ड करना होता है। अच्छा फाउंडेशन अगर बिल्ड करें तो स्ट्रक्चर काफी बढ़िया होता है, उसके बाद बिल्डिंग्स काफी खूबसूरत खड़ी होती है। यहाँ पर देखा जाए 24 कदमों में 46 सीढ़ियां आपको चढ़नी है, तो यहाँ से अच्छी पार्टनरशिप बिल्ड करनी होगी, अच्छा फाउंडेशन लगाना हो, उसके बाद आप 46 सीढ़ियों तक चल सकते हैं 24 कदमों में। तो देखा जाए बल्लेबाज प्रीतम बारी, स्ट्राइक पर गेंदबाज की बात की जाए तो मिस्टर कुणाल नजर आएंगे अपने स्पेल की पहली ओवर लेकर। इस वक्त लोड फुल टॉस गेंद थी, अवसर पर गेंद को ट्रैवल किया गया, डीप में खिलाड़ी मौजूद
गेंद पर काफी तेजी से आते हुए तनवीश वजी कप्तान, बेहतरीन फील्डिंग, मात्र 1 रन के साथ संतुष्ट होने का बल्लेबाजों को। इनिंग्स की बात की जाए तो 13 गेंदों का खेल समाप्त होता हुआ 13 लगे स्कोर कार्ड पर। 13 गेंदे 13, अभी भी आने वाली 23 गेंदे 45 की दरकार। तो कहते हैं ना, नियत अच्छी और मेहनत सच्ची हो तो कामयाबी जरूर मिलती है। यहाँ पर मेहनत करनी होगी खिलाड़ियों को इस ट्रॉफी को अपने नाम करने के लिए। 1 लाख रुपए की कैश प्राइज अपने नाम लिखने के लिए यहाँ पर मेहनत जरूरी है। तो लखपति बनने का मौका दोनों टीमों की तरफ। इस वक्त बैठक शॉट, गेंद को मात्र दिशा दी है, वहां पर खिलाड़ी मौजूद और विकेट का बदल। विनीत अंबीर बैक टू द आउट। ये आता हुआ प्रशांत जी महात्री सर के सम्मान में दूसरा विकेट। यह है अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं कौन। अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं कौन। मैं हूं कौन, मैं हूं कौन। बल्लेबाज मास्टर तो नहीं, बल्लेबाज चौथे क्रमांक पर मिस्टर अभी आते हुए। तो दांडी के प्लेयर की बात की जाए तो इनके बारे में बेहतरीन पिछले साल की डिफेंडिंग चैंपियन है मैदान के अंदर। यूनिटी यहाँ पर बैक टू बैक चैंपियन का खिताब इनके नाम में लिखा जाएगा। क्या ये देखने वाली बात होगी। कहते हैं ना, अरे हमारे हौसलों की उड़ान आप नहीं समझ पाएंगे, हम वो परिंदे हैं मेरी जान जो पिंजरा लेकर भी उड़ जाते हैं। ये ऐसे खिलाड़ी हैं और उछली माता के मैदान पर अपने आप को साबित करते हुए बेहतरीन गेंदबाजी और बेहतरीन फील्डिंग का मुजाहरा पेश करते हुए। गेंदों की बात की जाए, अभी तक गेंदें डाली जा चुकी हैं। 1 रन खर्च किया गया, 1 विकेट चटकाया गया मिस्टर कुणाल द्वारा। स्पेल की पहली और टीम की तरफ से तीसरी ओवर लेकर आते हुए। तो दूर यहाँ पर बल्लेबाज नॉन स्ट्राइक पर नजर आएंगे मिस्टर अभी, स्ट्राइक पर नजर आएंगे मिस्टर प्रीतम बारी। 1 गेंद अभी तक उन्होंने फेस की, 1 पर बल्लेबाजी करते हुए। तो यहां से रन्स बनाने होंगे, अभी भी 45 की दरकार होगी। गेंदों की बात की जाए, गेंदें आनी होंगी 22 गेंदें 45 की दरकार। यहां से अगर प्रीतम बारी का बल्ला अगर हल्ला बोलेगा तो कहीं ना कहीं जरूर रन्स बन सकते हैं। उनके पास क्षमता, उनके पास कैपेबिलिटी है यहां पर रन्स बनाने की। यहां पर बेहतरीन गेंद, स्लोवर गेंद थी, बीट किया गया बल्लेबाज को। देखा जाए नटराज मुद्रा में आकर बल्लेबाजी करना चाहते थे, मगर उसी दिशा में उसी रूप में उन्हें खड़ा रखा विकेट पर और गेंद को डॉट डाला गया। बेहतरीन गेंदबाजी। दांडी जब टीम बनाई गई थी मिथुन बागदरे सर की तरफ से तो काफी खिलाड़ी देखने में थे। उसके बाद जब टीम थोड़ी साल बंद हुई थी, मगर नए खिलाड़ियों ने जब टीम में एंट्री की तो क्या खिलाड़ी मिले टीम को। बेहतरीन और यंग टैलेंट देखने को मिलते थे इस टीम में और अपने आप को साझा और साबित करते हुए हर एक मैदान पर, हर एक टूर्नामेंट में वही यहाँ पर नजारा पेश करते हुए कुणाल जैसा खिलाड़ी। और बात की जाए कल के दिन में तो प्रणीत ने अपना नाम यहाँ पर आगे किया। फुटबॉल खेला था उस खिलाड़ी ने, उसके बाद क्रिकेट में जब पदार्पण किया मिथुन बागदरे सर के बोलने पर, उसके बाद अपने आप को सही तरीके से गेंदबाज के रूप में उभारा और 2 मैचेस कल उसने अपने गेंदबाजी की जोर पर अपनी टीम को जिताया। और आज उसी के बदौलत वो टीम मेगा फाइनल का मैच खेल रही है मैदान के अंदर। यहां पर गेंद को उड़ाया और गेंद को भेजा हमारे कैमरामैन अनुराग चौहान के ऊपर से 6 रन के लिए। स्कोर कार्ड 6 से ट्रैवल होता हुआ 19 पर जा पहुंचा है। डीजे तो कहते हैं ना कि इस दुनिया का कोई रंग नहीं, कोई ढंग नहीं। काबिलियत अपने पास हो तो सब कुछ अपने साथ है। यहां पर काबिलियत है। 2 गेंदें डॉट खेली गई, मगर इस गेंद पर प्रहार काफी बढ़िया किया गया। 6 रन आए गए। स्कोर कार्ड जहां पहुंच 19। यहां पर स्लोवर डिलीवरी थी, फंसाया गया। यहां पर सरप्राइज किया गया, बल्लेबाज को जरूर दूर से खिलाया गया और 1 रन का इजाफा। स्कोर कार्ड 1 से ट्रैवल होता है। स्कोर कार्ड की बात की जाए तो जहां पहुंचा 3 ओवर के समाप्ति के बाद 20 लगते हुए आने वाली 18 गेंदें और 38 रन की दरकार होगी। तो जरूर मैं यूसुफ सैयद आपसे अलविदा कहना चाहूंगा इस टूर्नामेंट में, और जरूर मैं शुक्रिया अदा करना चाहूंगा प्रशांत महाते सर का और संकेत धनु साहब का, मुझे यहाँ पर बोलने का मौका दिया गया और उच्छल के इस मैदान पर प्रेक्षक के यहाँ पर प्यार हमें देखने को मिला। तो जरूर मैं जाते जाते एक बात कहना चाहूंगा
तर जाते जाते एक बात मैं कहना चाहूंगा कि ख्वाबों की तरह हकीकत में बुना जाए मुझे, हो कोई मुश्किल घड़ी तो चुना जाए मुझे, मेरी आवाज नहीं है मेरी पहचान, मेरी आवाज से आगे भी सुना जाए मुझे। शुक्रिया, अलविदा और शब्बा खैर। धन्यवाद युसुफ। 3 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय। 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतायत फलकावरती झाली आहे 20 धावा। आता सामन्याचं समीकरण पाहायला गेलं तर चेंडू बाकी आहेत अजूनही 18 चेंडू आणि विजयासाठी 38 धावांची आवश्यकता आहे। षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज। गोलंदाजी मार्कवरती विवेक। विकेट बाद होण्याचा क्रम जर पाहायला गेला तर पहिला गडी बाद झालाय 12 या आकड्यावरती, दुसरा गडी बाद झालाय 13 या आकड्यावरती आणि 2 फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत। एका बाजूला आपण पाहतात प्रीतम बारी आणि त्याच्या सोबत देखील पाहायला मिळतो अविनाश। यावेळेला मात्र फुलटॉस चेंडू सुंदररित्या कन्वर्ट केले, खेळून काढलाय मात्र लॉंग ऑफ स्टेज झेला क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येतो, चेंडू उचलतो, थ्रो करतोय आणि तत्पूर्वी 2 धावा अतिशय सुंदररित्या परिपूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावांनी धावसंख्या जर आपण पाहतो फलकावरती झाली आहे 22 धावा। अतिशय सुंदर हा क्रिकेटचा 16 आणि मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळते। प्रशांतजी म्हात्रे आणि संपूर्ण उच्छळी करांच्या माध्यमातून अतिशय सुंदर अशी स्पर्धा आपल्याला या 5 दिवसांमध्ये अनुभवायला मिळाली। पुन्हा एकदा सुंदररित्या मात्र पुढे आले होते, खेळून काढलं चेंडूला, क्षेत्ररक्षक तिथे आहे, चांगली फील्ड होते, तितक्याच वेगाने मात्र प्रीतम बारी पुन्हा एकदा परततो, दुसरी धाव देखील अतिशय चपळतेने मात्र पूर्ण केली जाते। या 2 धावांनी धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाली आहे 24 धावा। आता चेंडू पाहायला गेला तर बाकी आहेत अजून 16 चेंडू आणि विजयासाठी 34 धावांची आवश्यकता आहे। इथे मात्र कुठेतरी आता प्रीतम बारीला 1 ते 2 मोठे शॉट्स मात्र खेळवावे लागतील, तेव्हा मात्र पुन्हा कुठेतरी एकदा समीकरण जे आहेत ते बदलताना जरूर दिसतील। आता सूत्र प्रीतम आपल्या हातामध्ये घेईल का हे देखील आता पाहणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं असेल। षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतो विवेक। यावेळेला मात्र अतिशय वेग खोलवट टप्प्यात जरूर टाकलेला चेंडू मात्र मिस फील्ड मात्र जरूर तिथे पाहायला मिळाली आहे। बॅकअप तिथे अतिशय सुंदर होतं, चांगला थ्रो देखील पाहायला मिळाला एकेरी। 2 धावा मात्र अतिशय सुंदररित्या पूर्ण केल्या जात आहेत। या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाली आहे 26 धावा। युनिटी कप 2022 एक अविस्मरणीय 16 या सर्व गोड आठवणी आज आपण मात्र एकत्रित घेऊन जाणार आहोत आणि तो कप आता मात्र वाट पाहतोय की सीझन 4 चा विजेता संघ कोण असणार आहे आणि कुठलं गाव हे चषक उचलेल। षटकातील पुन्हा एकदा पुढे चेंडू, स्विचिटचा फटका फसलाय, क्षेत्ररक्षक तिथे आहे, कुठली चुकी करणार नाहीये फलंदाज। बॅक टू द डगआउट। जब भी कोई लड़की देखो मेरा दिल दीवाना बोले ओले 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 गाँव तराना यारा झूम झूम के ओले 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 मुझको लुभाती है जवानियाँ मस्ती लुटाती सुने कहानियाँ माने ना तेरा नाम मस्त कौन सा धन्यवाद। आता मात्र पर्वणी पुन्हा एकदा या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय आदरणीय प्रशांतजी म्हात्रे दादा यांच्याकडून मात्र ही पर्वणी आली आहे। जर मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांना कॅच घेतला तर 2000 रुपयांचं कॅश प्राइज त्या प्रेक्षकाला दिलं जाईल आणि इथे आता मात्र धावांची गरज असेल धाकटी डहाणू या संघाला। धावसंख्या फलकावरती झाली आहे 3 गडी बाद 26। आता समीकरण पाहायला गेलं तर चेंडू बाकी आहेत अजूनही 14 चेंडू आणि विजयासाठी 32 धावांची अजूनही आवश्यकता आहे। त्यावेळेला मात्र कुठेतरी नाहक फटका प्रीतमने खेळला आणि सुंदर झेल तिथे मात्र जरूर टिपला गेला।
तन्विशच्या माध्यमातून. आणि कालच्या दिवसात पाहायला गेलं तर अतिशय सुंदर खेळ यंग अचिव्हर दांडिया संघानं खैरापाडाच्या मैदानावरती केलाय आणि टॉप 8 मध्ये जाऊन मात्र स्थान पक्क केलं. निलेश फायटर्स तारापूर या संघाला त्यानं नमवलंय आणि आज अर्थातच रविवारच्या दिवसामध्ये नक्कीच आपल्याला पुन्हा एकदा खैरापाटकाच्या मैदानावरती जरूर दिसणार आहे. षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन येतो विवेक. यावेळेला मात्र धीम्या गतीचा चेंडू, हलकसा अपील मात्र जरूर केलं जात आहे. नवीन फलंदाज, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे गणेश. आता मात्र प्रत्येक चेंडू नंतर समीकरण जी आहेत ती बदलताना दिसत आहेत. आता चेंडू बाकी आहेत अजूनही 13 चेंडू आणि विजयासाठी 32 धावांची अजूनही आवश्यकता आहे. आणि गणेश या फलंदाजाला जर पाहायला गेलं तर यंदाचा मोसम त्यांनी अक्षरशः गाजवलेला आहे. विराथनचं मैदान काय जबरदस्त वादळ मात्र निर्माण झालं होतं गणेश नावाचं त्या मैदानावरती. आता मात्र जसं नाव आहे त्याप्रमाणे कामगिरी गणेशला नक्कीच करावी लागेल. यावेळी मात्र अतिशय सुंदर मात्र कलात्मक फटका जरूर पाहायला मिळतोय. इंटू द गॅप खेळला गेलाय, चेंडूला पाठवलाय, सीमारेषा पार येतोय चौकार. You heard the sound. Yeah, the underground. Track master, DJ Mega. Making it sound louder. Making it sound tough. आणि विजयासाठी अजूनही 28 धावांची आवश्यकता आहे. कुठला संघ विजयी होईल याकडे आता मात्र सर्व प्रेक्षक राजांचं लक्ष लागून राहिलंय. बारा चेंडू आणि 28 धावांची गरज असताना षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती कुणाल. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज पाहायला मिळतोय अविनाश. हा देखील एक तंत्रशुद्ध फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. आता मात्र हे महत्वपूर्ण षटक जरूर असतील. या षटकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धावा धाकटी ढाणू संघाला जरूर बनवावे लागतील. यावेळी मात्र सुंदररित्या मात्र स्क्वेअर कट जरूर पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक वेगाने चेस करतोय. फील्ड होईल, थ्रो करेल, तत्पूर्वी मात्र 2 धावा अतिशय सुंदररित्या पूर्ण केल्या जात आहेत. आणि या 2 धावांनी धावसंख्या पाहायला गेलं फलकावरती झाली आहे 32 धावा. आता चेंडू बाकी आहेत अजून 11 चेंडू आणि 26 धावांची अजूनही आवश्यकता आहे. अकरा चेंडू आणि 26 धावा. षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन येतो कुणाल. यावेळी मात्र हाफ ट्रॅकरचा चेंडू, मात्र वेग देखील तितकाच होता या चेंडूला. अविनाशला मात्र हा चेंडू काही कळला नाहीये. अतिशय सुंदररित्या मात्र हाताळला गेला चेंडू. आतापर्यंत या षटकातील हाताळून झाले 2. आता चेंडू बाकी आहेत अजूनही 10 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता असेल. पंचांकडे मात्र दाद जरूर मागितली जाते आहे. मात्र पूर्णपणे फेटाळत आहे. जणू काही चेंडू पायाला ब्रश करून जरूर गेलाय असं म्हणायला हरकत नाहीये. षटकातील पुन्हा एकदा चौथा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होईल गोलंदाजी मार्क वरती कुणाल. आता पुन्हा एकदा आता समीकरण जी आहेत ती बदलताना जरूर दिसतील. आता चेंडू बाकी आहेत 9 चेंडू आणि विजयासाठी 26 धावांची अजूनही आवश्यकता आहे. मात्र स्लोवर पद्धतीचा चेंडू चार्ज जरूर घेतला जातोय. चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. षटकार 6 धावांसाठी.
धन्यवाद डीजे थँक्स. इथे मात्र जबरदस्त आहे, कलाटणी देणारा फटका जरूर इथे पाहायला मिळाला अविनाशच्या बॅट मधून. चेंडू आता पाहायला गेलं तर बाकी आहेत अजूनही 8 चेंडू आणि विजयासाठी आता चेंडू बाकी आहेत अजूनही 7 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढे चेंडू पुन्हा एकदा फ्लिक पद्धतीचा फटका जरूर पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरसावतोय. एकेरी धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि येस, फिंगर इज गॉन अप. फलंदाज होतोय धाव बाद अविनाश. माझी एक विराईचे काल्याचे डोंगराला, माझी एक विराईचे काल्याचे डोंगराला. धन्यवाद डीजे थँक्स. आता पाहायला गेलं तर चेंडू बाकी आहेत 6 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची अजूनही आवश्यकता आहे. सहा चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असेल 19 धावांची. स्पर्धेचे शिल्पकार मात्र आता प्रशांत म्हात्रे यांचं पूर्ण लक्ष केंद्रितपणा या शेवटच्या षटकावरती जरूर असेल, कारण की जे स्वप्न पाहिलं होतं आणि ते सत्यात इथे मात्र उतरवलं आणि एक भव्य दिव्य असा क्रिकेटचा रणसंग्राम या उछळ माता मैदानावरती आपल्याला जरूर अनुभवायला मिळाला. षटकातील पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज प्रणित. 6 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. सामना करण्यासाठी सज्ज होतोय गणेश. पहिला चेंडू, सुंदर एलिव्हेशन, चेंडू बराच काळ हवेत. क्षेत्ररक्षक गौतम आकरे, सुपर्ब, ब्रिलियंट एफर्ट्स. फलंदाज होतोय बाद गणेश. धन्यवाद डीजे थँक्स. आता चेंडू बाकी आहेत अजूनही 5 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची धाकटी डहाणू संघाला आवश्यकता आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कर्णधार स्वतः मात्र लीडिंग फ्रॉम फ्रंट नक्कीच असं म्हणावं लागेल, जय दवणे. आणि या खेळाडूमध्ये देखील ती क्षमता आहे, ती कुवत आहे, ती ताकद आहे. आता मात्र ते सर्व मात्र इथे त्यांचा वापर इथे जयला जरूर करावा लागेल. 5 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची आवश्यकता आहे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज प्रणित. पहिल्या चेंडूवरती मात्र गणेशाला त्याने माघारी धाडलंय.
मात्र हाफ ट्रॅकरचा चेंडू पुन्हा एकदा सुंदर प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं. मात्र क्षेत्ररक्षक तिथे निवडलाय फलंदाज होतोय झेलबाद जय. डीजे धन्यवाद. जर इथे मात्र विकेट हॅट्रिक प्रणीतच्या माध्यमातून साध्य केली जाते तर सन्मान्य आदरणीय श्री प्रशांत दादा म्हात्रे यांच्याकडून 10,000 रुपयांचं रोख इनाम दिलं जाईल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जलपेश बारी ऑन हॅट्रिक चेंडू पाहायला मिळेल प्रणीतचा. 10,000 रुपयांचं रोख इनाम जाहीर झालंय प्रशांत दादा म्हात्रे यांच्याकडून. आणि ते पुन्हा एकदा सुंदररित्या मारलेला आहे क्षेत्ररक्षक तिथे आणि त्याला बीट करीत चेंडूला पाठवलंय सीमा पार. षटकार 6 धावांसाठी. धन्यवाद. ठाकटी ढाणूचा ब्रँड मयूर मर्दे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इरादे मात्र त्यांनी जरूर स्पष्ट केले आहेत. आता चेंडू बाकी आहेत अजून 3 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची आवश्यकता आहे. का कमबॅक करेल धाकटी ढाणू संघ हे देखील आता पाहणं गरजेचं आहे कारण की एक षटकार इथे मात्र मयूरच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. षटकातील चौथा चेंडू पुन्हा एकदा हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज प्रणीत मयूरसाठी. पुन्हा एकदा सुंदररित्या जागा बनवले खेळून काढले चेंडूला. तन्वीश तिथे येतोय. एकेरी धाव पूर्ण केले. दुसरा धावेचा देखील प्रयत्न. फेकी मात्र तिथे कुठे योगेशला गॅदर करता आला नाहीये. 2 धावा अतिशय सुंदररित्या पूर्ण केल्या जात आहेत. आता चेंडू बाकी आहे 2 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेस इज द रूल ऑफ दिस टुर्नामेंट. तर धाकटी ढाणू संघ या 11 धावा बनवतोय तर प्रशांत दादा म्हात्रे यांच्याकडून 10,000 रुपयांचं इनाम जाहीर झालंय. क्रिकेटवरचं हे प्रशांत दादांचं प्रेम मात्र नक्कीच इथे जरूर आपल्याला पाहायला मिळतं. यावेळी मात्र मारण्याचा प्रयत्न अतिशय सुंदर असा चेंडू जरूर पाहायला मिळतोय. आता फक्त औपचारिकता नक्कीच या सामन्यामधील शिल्लक आहे असं नक्कीच म्हणावं लागेल. चेंडू बाकी आहे. एक चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. जर शेवटच्या चेंडूवरती षटकार आला तर प्रशांत दादा यांच्याकडून 5,000 रुपयांचं रोख इनाम दिलं जाणार आहे. 1 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. आणि इथे मात्र खेळ खल्लास चॅम्पियन झालाय यंग अचिव्हर्स दांडी संघ. ये काही सोना है. मुझे वाजायला लागली, नाचायला लागली.